नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियांका मनापासून स्वागत करते. नवरात्र सुरू झालेले आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने उपासना, देवीचे पाठ, नामस्मरण सर्व काही आपण हे करत आहे. घटस्थापना झाल्यानंतर आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळी माळ सुद्धा आपल्या या घटावर आपण हे चढवत आहे. तर म्हणूनच आपण या नवरात्रीमध्ये वेगवेगळे ज्यावेळेस आपण उपाय करत असतो, तर हेच उपाय हे दिवस चांगले असल्यामुळे ते सार्थक होतात. आपल्या घरामध्ये या छोट्या-छोट्या या उपायांनी आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. ज्यावेळेस आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतो, त्यावेळेस बघा त्या पाठातनं जी येणारी जी ऊर्जा असते ती पूर्ण घराला लागत असते. आपल्या शरीराभोवती सुद्धा एक संरक्षण कवच बनत असतं आणि सगळे जे काही आपल्या घरामधले आर्थिक प्रश्न असतात ते दूर होतात. म्हणून आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ हा आपण घरामध्ये अवश्य करावा. त्याच्यानंतर आता मी जो उपाय सांगत आहे, तो उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला, तर नक्कीच आपल्या घरात असलेले आर्थिक प्रश्न असतील किंवा कोणाला सतत आजारपण असेल, चिडचिडपणा येत असेल किंवा सतत मनामध्ये काही कोणत्या गोष्टीची भीती असेल, आर्थिक प्रश्न खूप असेल, तर आपण आवर्जून हा छोटासा उपाय आपण नक्की करावा. तो उपाय आता कोणता आहे? तर बघा, स्वस्तिकला आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा अनन्यसाधारण खूप असं महत्त्व आहे. सगळ्या शुभ कार्याची सुरुवात आपण ज्यावेळेस करत असतो ते म्हणजे दीप प्रज्वलनाने व त्याच्यानंतर आपण स्वस्तिकनी. स्वस्तिक आपण प्रत्येक ठिकाणी काढत असतो. मग आपण देवघरामध्ये ज्यावेळेस आपण कलश स्थापना करतो, त्याच्यावर सुद्धा आपण स्वस्तिक काढत असतो. आपण ज्यावेळी रांगोळी काढत असतो चौरंगावर, त्या चौरंगाच्या खाली सुद्धा आपण स्वस्तिक काढत असतो. रोज ज्या रांगोळ्या आपण काढत असतो वारानुसार, आपण लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक आपण हे काढत असतो. तसेच आपण दरवाजावर सुद्धा ज्यावेळेस कोणतेही शुभ कार्य असो, लग्न समारंभ असो, आपण स्वस्तिक हे काढत असतो. कोणी हळदीने काढतं, तर कोणी कुंकवाने काढतं. तर याच नवरात्रीमध्ये आता आपण 5 असे स्वस्तिक कुठल्या-कुठल्या ठिकाणी आपण काढायचे आहे आणि त्या काढण्याने आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर होती. पॉझिटिव्ह ऊर्जेचा वास हा आपल्या घरामध्ये राहतो. बघा, आपल्याला हळद घ्यायची आहे आणि कोणत्याही तांब्याची किंवा पितळेची किंवा चांदीची आपल्याला वाटी घ्यायची आहे. स्टीलची वाटी आपल्याला घ्यायची नाहीये. देवाचं ज्यावेळेस आपण कार्य करत असतो, तेव्हा स्टीलचा वापर आपल्याला त्या धातूचा हा शक्यतो आपण करू नये. तांबं, पितळ, चांदी जशी आपल्याकडे आहे त्या वस्तूंचा आपण वापर करावा. हळद आपल्याला एका स्टीलच्या वाटीमध्ये घ्यायची नाही. आपण कोणती वाटी घेऊ शकतो? तांब्याच्या वाटीमध्ये आपण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये गाईचं तूप हे आपल्याला मिक्स करायचं आहे. गाईचंच तूप हे असलं पाहिजे, कारण गाईचं तूप हे पवित्र हे मानलं जातं शुभ कार्यामध्ये. तर वाटीमध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे, गाईचं तूप मिक्स करायचं आहे छानपैकी, ज्याने स्वस्तिक आपल्याला काढता येईल अशा प्रकारे आपल्याला ते तयार करायचं आहे मिश्रण. आणि जिथं आपले घट बसवलेले आहे तिथे आपल्याला ती वाटी आई जगदंबा माता समोर ठेवायची आहे. आणि आपल्याला आपण जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असेल तर अतिउत्तम आहे. जे दुर्गा सप्तशतीचा पाठ करत नाहीये त्यांनी दुर्गा चालीसा अवश्य म्हणावी. ती आपण 11 वेळा आवर्जून म्हणावी. 11 वेळा म्हणावी आणि मगच ते ज्या वाटीमध्ये आपण हळद आणि तूप मिक्स केलेलं आहे ती वाटी आपल्याला उचलायची आहे आणि त्यावेळेस जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या इथे जायचं आहे आणि आपल्याला कुठल्याही एका समोर आपली नजर पडेल अशा आपल्याला दरवाजावर दोन्ही साईडला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आपण ते काठीच्या साहाय्याने काढू शकतो किंवा बोटाच्या साहाय्याने सुद्धा आपण काढू शकतो. छानपैकी स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे आणि स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपली जी कोणती कुलदेवी आहे तिचं आपल्याला 11 वेळा त्या स्वस्तिकवर हात ठेवून नामस्मरण मनातल्या मनात करायचं आहे. प्रार्थना करायची आहे की याच मार्फत घरातली पूर्णपैकी नकारात्मक ऊर्जा जाऊ दे. आई जगदंबाचा वास हा आपल्या घरामध्ये राहू दे. दुसरं आपण जिथे बघा स्त्रिया ज्या शक्यतो जास्त वेळ घालवतात ते म्हणजे किचन. तर आपल्याला तीच वाटी घेऊन जायची आहे आणि किचनच्या अगदी आपलं नजर पडेल असे समोर आपल्याला त्याच
स्वस्तिक काढायचं आहे। तसं तर प्रत्येक स्त्रीनी मंगळवार, शुक्रवारी आपल्याला आपल्या किचनमध्ये स्वस्तिक काढलं पाहिजे, तिची पूजा अर्चना केली पाहिजे, कारण आपल्या किचनचा सांभाळ करणारी अन्नपूर्णा माताच असते, तिची सुद्धा आपल्याला शुक्रवारी ही पूजा केली पाहिजे। तर नक्कीच आपण हा उपाय करावा आणि किचनमध्ये सुद्धा आपण स्वस्तिक काढावं, तिथंही आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यावं, नाहीतर अन्नपूर्णा मातेचं आपण नामस्मरण 11 वेळा करावं। यांनीच आपण आपल्या किचनमध्ये सुद्धा आपल्याला एक पॉझिटिव्ह ऊर्जेचा वास राहतो, माता लक्ष्मीचा तिथे वास राहतो। त्याच्यानंतर आपल्याला तीच वाटी घेऊन जिथं आपण जास्त वेळ बसतो, म्हणजे बघा कोणी हॉलमध्ये जास्त वेळ घालवत असेल, सगळेजण एकत्र हे हॉलमध्येच येत असतात, तर आपण हॉलमध्ये सुद्धा सगळ्यांची अशी छोटीशी नजर जरी पडेल अशा ठिकाणी आपल्याला लहान स्वरूपामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे। ते स्वस्तिक हळदीनेच, त्याच हळद आणि तुपानीच काढायचं आहे, जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे। आणि तिथेही आपल्या कुलदेवतेचं आपल्याला नामस्मरण हे 11 वेळा करायचं आहे। ज्यांना शक्य आहे त्या ठिकाणी ते दुर्गा चालीसा सुद्धा म्हणू शकतात। सगळी जी निगेटिव्ह ऊर्जा घरात असेल ती ताबडतोब ही निघून जाते। तसेच ज्यांना काही माहित नाहीये कोणता मंत्र म्हणायचा, ते सोपा मंत्र म्हणू शकता, ओम महालक्ष्मी नमः। हा मंत्र जरी आपण घरामध्ये म्हटला तरीही आई जगदंबाचा वास हा आपल्या घरामध्ये राहतो, आर्थिक प्रश्न हे दूर होतात। तसेच आपण तीच वाटी घेऊन आता जिथं आपण पैसे ठेवत असतो म्हणजे तिजोरी, तर आपल्याला ती वाटी घेऊन तिजोरीच्या इथे जायचं आहे आणि आतमध्ये छोटंसं आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, कारण तिजोरीमध्ये माता लक्ष्मी ही सुखी आणि आनंदी आणि स्थिर राहण्यासाठी आपल्याला तिथं स्वस्तिक काढणं अत्यंत गरजेचं आहे। स्वस्तिक काढायचं आहे। तसेच ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे। आपण आपल्या कुलदेवतेचा सुद्धा मंत्र म्हणू शकता, दुर्गा चालीसाचा सुद्धा आपण पाठ आपण तिथे म्हणू शकतो आपण। का तर बघा, आपण जे काही कमवत आहे त्यातला काही भाग हा नेहमी आपल्या घरामध्ये शिल्लक राहावा, त्याच्यामध्ये बरकत व्हावी, असं जर आपल्याला वाटत असेल तर या नवरात्रीमध्ये हे छोटे उपाय आपण आवर्जून हे केले पाहिजे। नंतर आपण तेच स्वस्तिक काढण्यासाठी दुसरी जागा म्हणजे एखादी बंद खोली असेल, जिथं आपण जास्त वापर आपण करत नसेल, लहान मुलांना त्या जागेची भीती वाटत असेल, आपण त्या ठिकाणी सुद्धा आपण स्वस्तिक आवर्जून काढावा। तिथे आपण दिवा प्रज्वलित करावा, लाईट लावावी दिवसभर। हा उपाय करत असताना म्हणजे त्या बंद खोलीतली सगळी नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाती आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा हा वास राहतो। जे काही आर्थिक प्रश्न आहे, पैशाच्या संदर्भात जे काही प्रश्न आहे, ते असं आहे, स्वस्तिक काढण्याने आपल्याला आई जगदंबा माता ही काही ना काही आपल्याला कोणामार्फत मदत पोहोचवते किंवा काही ना काही योग्य असा मार्ग दाखवते, की आपली लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते। तर नेहमी आपण ही नवरात्र चालू आहे, तर आवर्जून हे स्वस्तिकचे उपाय आपण करावे। त्यासोबत दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण करावा, घरामध्ये नवार्णव मंत्राचा आपण जप करावा, आपली जी कुलदेवी आहे तिचाही आपण जप करावा। तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी कुंकुमार्चन करावं। कुंकुमार्चनवर केली जाणारी सेवा सुद्धा आपले आर्थिक प्रश्न याने दूर होतात, तर आवर्जून आपण कुंकुमार्चन करावं। ज्यांनी श्रीयंत्र आणलं नसेल तर आवर्जून आपण या नवरात्रीमध्ये श्रीयंत्र आणा, गजलक्ष्मी आणा, लक्ष्मीची आपण पावलं आणू शकता। या उपाय करण्यानेच आपल्या घरामध्ये बघा सतत लक्ष्मीचा वास राहतो। आपला जे काही आपण कमवत आहे त्याच्यामध्ये बरकत मिळते, नवीन नवीन मार्ग आपल्याला उत्पन्नाचे मिळतात। तर मनोभावे आपण या नवरात्रीमध्ये आई जगदंबाची जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी आपण ही सेवा ही केली पाहिजे। तर पुढील व्हिडिओ मी नक्कीच असाच या नवरात्रीमध्ये आपण आणखी काय काय छोटे छोटे उपाय आपण करू शकतो याबद्दल मी बनवेल। आपण व्हिडिओ इथपर्यंत पाहिला, मी सगळ्यांची मनपूर्वक आभारी आहे। धन्यवाद। ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा।